मित्रांनो, हवामान अंदाज या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पाऊस वाढण्याचा अंदाज आहे, तर कोणत्या जिल्ह्यांना ढगाळत राहण्याचा अंदाज आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघूया की शुक्रवार 20 तारीख तर 11 वाजेपासून बघूया सकाळचं कसं राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर तसंच जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, रामगुंडम, जगदलपूर, रायपूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, सोलापूर, सातारा, बेलगाव, बल्लारी, प्रत्तूर, नेल्लोर, चेन्नई, चित्तूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे. तसंच जळगाव, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच जळगाव, अकोला, अमरावती, पुसद, रोईसोड या भागामध्ये आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आहे. तसंच अहिल्यानगर, आदिलाबाद, चंद्रपूर, हिंदघाट, नागपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. गोंदिया, मंगळुरू, मंडला, जबलपूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मालेगाव, नाशिक या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर मुंबई, पुणे, दापोली, सातारा, अहिल्यानगर या भागांमध्ये आपल्याला वातावरण एकदम क्लीन राहणार आहे. तसंच कोल्हापूर, रत्नागिरी, विजयपूर, सोलापूर या भागामध्ये पण आपल्याला वातावरण एकदम क्लीन राहणार आहे. तर आपण बघूया की दुपारचे 2 वाजेपर्यंत कसं राहणार आहे. तर 2 वाजेनंतर आपल्याला नांदेड, चंद्रपूर, रामगुंडम, अमरावती, नागपूर तसंच नागपूर या भागामध्ये आपण बघितलं बेतूर, छिंदवाडा तसंच या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच आदिलाबाद, पुसद, नांदेड, निजामाबाद, रामगुंडम या भागामध्ये आपल्याला दुपारी 2च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच आपण इकडे बघितलं की मुरबाड या भागामध्ये आपल्याला एकदम कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मालेगाव या भागामध्ये पण आपल्याला एकदम कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच लातूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच विजयवाडा, विशाखापट्टणम या भागामध्ये पण आपल्याला एकदम कमी स्वरूपात ढगाळ वातावरणाचा आहे. तर निर्मल, तसंच रामगुंडम, तर नांदेड, आदिलाबाद, गोंडपिंपरी, चंद्रपूर, पांढरकवडा, तसं अर्नी, पुसद, तसं हिंगोली, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर आपण बघूया की 5 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर 5 वाजेनंतर आपल्याला पुसद, अर्नी, यवतमाळ, वाशिम, हिंगोली तसंच चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे व वातावरण क्लीन होण्याचा अंदाज आहे. तसंच आपण बघितलं आदिलाबाद या भागामध्ये आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे 5 वाजेनंतर. तर निजामाबाद तसंच सिद्दीपेठ, जुन्नर या भागामध्ये पण आपल्याला एकदम कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर सोलापूर, बेलगाव, हुबळी, बालकोट, कोल्हापूर, शिरसी, दावणगेरे, भद्रावती, हासन, बेंगळुरू तसंच या भागामध्ये पण आपल्याला एकदम कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की 8 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर 8 वाजता आपल्याला मुंबई, तर पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, बोईसर, वापी, मालेगाव, तर जळगाव, नंदुरबार, सुरत, सातारा या भागामध्ये आपल्याला वातावरण एकदम क्लीन होण्याचा अंदाज आहे संध्याकाळी 8च्या सुमारास. तर सोलापूर व नांदेड, अमरावती, नागपूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर मुंबई, अहिल्यानगर, बीड या भागांमध्ये आपल्याला वातावरण एकदम क्लीन राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढची अपडेट शनिवार 21 तारीख आपण बघणार आहोत की वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.